ज्याने आयुष्यात कधी खोटं बोललेलं नाही, ज्याने 1 रुपया खाल्ला नाही त्यालाच दिसतो. अरे वा म्हणले कुठे गाव? हे काय टेबलवर. टेबल नव्हता गाव नाही नव्हता. राजा म्हणला मस्त गाव नाही रे. प्रधानजी आले कसं शिवलाय कुठे महाराज गाव? नाही नाही जो कधी खोटं बोलला नाही ज्याने 1 रुपया खाल्ला कसला भारी गाव. महाराज म्हणले तिकडे नाही हे टेबल सगळे दरबारी म्हणायला लागले असा गाऊनच महाराजांनी पाहिला नव्हता कधी आयुष्यात. म्हणले हा गाऊन तुम्ही ह्याचा सत्कार करा म्हणले गड्या ह्या. तर टेलर म्हणला महाराज एकच इच्छा आहे सत्कार करू नका माझा, फक्त तुम्ही अंगावरचा गाऊन काढा हे गाऊन घालून राजवाड्याकडे अंडर पॅन्टीवर मिरवणूक राजाची राजवाड्याकडे. काहीच अशी अवस्था आपली. आपण म्हणतोय सगळे फार आपण बऱ्या अवस्थेत आहोत, पण आहोत का हा विचार थोडासा अंतर्मुख होऊन करणं गरजेचं. संस्कृती परंपरेच्या बाबतीत आपण कुठे पोहोचलोय याचा विचार करणं गरजेचं आहे. बघा विज्ञानाचा थोडस, मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी आहे, पण मला विज्ञानाचा घोळ असं वाटतं की कुठलेही इन्व्हेन्शन हे कुणाच्या हातात जावं याच्यावर विज्ञानाचा कंट्रोल नाही, नियंत्रण. त्यामुळे विज्ञानाने खूप सारे शोध लावले, ते चांगल्याही हातात ते वाईटही हातात. पण आपली परंपरा मात्र जास्त मोठी आहे. आपल्या देशाची परंपरा ही मौखिक परंपरा. तुम्ही पूर्वीच्या गोष्टी वाचल्या असतील, त्यात असायचं राजाचाही मुलगा आणि चपराशाचाही मुलगा, कृष्ण असेल आणि सुदामा असेल तरी एकाच ऋषीकडे शिकायला. आणि मग ते ऋषी शिकवता शिकवता कधीतरी 50 जणांच्या वर्गात एक दिवस एखादं गूढ वाक्य टाकायचं, कोड वर्ड एखाद्याच विद्यार्थ्याला कळायचं आणि तो त्याच कोड लँग्वेज मध्ये उत्तर द्यायचं. आणि मग त्यांची एक भाषा दररोज त्या वर्गातच तयार व्हायची. आणि एक दिवस त्या 50 जणांच्या वर्गातच गुरुजी स्वतःकडले असलेली विद्या त्या एका विद्यार्थ्याला देऊन टाकायचं, या अटीवर की पुन्हा तुला इतकाच ताकदवान विद्यार्थी भेटला तरच ते, अदरवाईज त्याचा दुरुपयोग करू नकोस. म्हणून आपली परंपरा श्रेष्ठ आहे. तर मला असं वाटतं की या विचार म्हणतात, आता खरं तर तुम्ही गॅदरिंगचा मूड आहे आणि तो मला कळू शकतो. मी पण कधीतरी कॉलेजला होतो, आम्ही पण असे आरडाओरडे केलेले, कमेंट पास केलेले आहे. तो उत्साह 3 दिवसाचा असतो, पण त्याच्या पुढचं जे आहे किंवा मागचं जे आहे ते सगळं गंभीरपणे पाहणं गरजेचं आहे मित्रा. आणि तुम्ही सगळे हायली एज्युकेटेड मुलं आहात. मला एक मध्ये मुलगा भेटला, आता मी स्वच्छता दूत असल्यामुळे थोडस काही काम करतो. गोगलगाव नावाचं एक गाव आहे नगर जिल्ह्यात, नेवासा तालुक्यातलं. आम्ही ठरवून 25 दिवसात गाव बदललं. मी सरपंच यंग माणूस होता, त्याला मदतीला घेतलं. 25 दिवसात आणि फक्त 40 मुलं, 40 यंग पोरं. गावाचा कायापालट 25 दिवसात केला आणि प्रयत्न करू. मला एक असा मुलगा भेटला, MITचा सिद्धार्थ मेहता नावाचा. त्याला एक दिवस प्रश्न पडला, हे प्लास्टिकचं एवढं वेस्टेज आहे त्याचं काही आहे. मग तो म्हणलं प्लास्टिक तयार कसं होतं, तर त्यांनी त्याचा शोध घेतला. मग त्याला लक्षात आलं क्रूड ऑइल पासून प्लास्टिक तयार होतं. मग तो म्हणला मग प्लास्टिक पासून क्रूड ऑइल का तयार होत आहे, असं म्हणून त्याने प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. यशस्वी प्रयोग आणखी काही काळाने तो प्रसिद्ध होईल. आता तुम्ही सगळे इंजिनिअरिंगचे पोरं आहात, स्किलफुल आहात, स्किल जास्त आहे तुमच्यामध्ये. तर आपण इतकं आपल्याकडे काय म्हणूया समाज व्यवस्थेमध्ये हे पाहतो, तर त्यात बदल आपण करू शकतो की नाही ठरवलं तर मला सांगा, हो की नाही? तुम्ही यंग आहात, हुशार आहात. तुमचे ड्रेस आता बघा, काही वर्षापूर्वी साधारण समजा 20 वर्षापूर्वीचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल तर त्यांचे ड्रेस कोड असे नसतील, साधे ड्रेस होते. पण आता आपण इथपर्यंत आलो, एका चांगल्या ड्रेस कोड पर्यंत आलो. मग आपली सोसायटी तिथपर्यंत काय येत नाही याचा विचार होणं गरजेचं आहे. आपण यंग लोकांनी करणं गरजेचं आहे. कॉलेजमध्ये असतानाच आपण काही सुधारणा करून घेऊ शकतो, सुसंस्कृत होऊ शकतो. आपल्या कॉलेजच्या परिसरामध्ये आपण समजा तुम्ही 3 दिवस जसं गॅदरिंग केलं तसं आपण असं ठरवूया की आपल्या कॉलेजच्या परिसरात मॅक्सिमम झाडं लावायची आणि ती जपून ठेवायची. आता या कॉलेजला येणारा विद्यार्थी हुशारच असतो ना सर, मी या निमित्ताने तुम्हाला सुचवू इच्छितो
3 वर्ष 5 वर्ष जे काही तो शिक्षण घेत असेल 6 वर्ष, तर तुम्ही त्यांना ती झाडं लावायची सवय लावा आणि त्यांनी हँडओव्हर करायचं दुसऱ्या ज्युनियरला. रॅगिंग करण्यापेक्षा वृक्ष हँडओव्हर करणं काय प्रॉब्लेम आहे. संस्कृती आणि परंपरेचं मूल्यमापन, पाश्चिमात्य संस्कृतीचं आंधळ अनुकरण करणे इतपत मूर्ख देश आपला नाही, इतके मूर्ख आपण लोक नाही. त्यातल्या फक्त महत्वाच्या गोष्टी घेऊ. व्हॅलेंटाईन डे आपण साजरा करतो, व्हॅलेंटाईन डेच्या ऐवजी एक दिवस शेतकरी डे साजरा करूया. सर्वांनी मिळून ठरवायचं. 100 रुपये 150 रुपये कॉन्ट्रीब्युशन करायचं, जायचं ग्रामीण भागामध्ये. यवतमाळमध्ये किती आत्महत्या झाल्या, त्यांच्या घरी जाऊन त्यांना काय मदत करता येईल ते करायचं. करता येते, ठरवलं तर करता येते. माझ्या दृष्टीने सगळ्यांनी मिळून एक दिवस ठरवायचं. जे विद्यार्थी प्रतिनिधी आहेत, हेड आहेत, त्यांनी ठरवायचं एक दिवस, सगळ्यांना मदतीला घ्यायचं, सगळ्यांनी मिळून करायचं. त्यात मिळणारा आनंद जो आहे तो जगात तुम्हाला दुसरी कुठलीही गोष्ट देणार नाही. कुठलाही सिनेमा देऊ शकत नाही, नाटक देऊ शकत नाही, कुठलंही मनोरंजनाचं माध्यम देऊ शकत, पण ही गोष्ट आयुष्यभर तुम्हाला आनंद देऊ शकते. त्याविषयी तुम्ही फार मोठं भाष्य करू शकता. लॉजिकल विचारसरणीचा थोडा वाणवा झाल्यामुळे आपली गडबड झाली. आता लॉजिक मध्ये गडबड असते, ते आबुराव बाबुराव असतं, ते बाबुरावला प्रश्न पडतो लॉजिकली विचार म्हणजे काय मार्ग आबुराव लॉजिकली विचार म्हणजे कसं आहे. अरे तुम्हाला लॉजिक नाही शपथ माहित नाही. बरं म्हणले तुम्हाला उदाहरण असायचं सांगा बरं. तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का? आहे. याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं आहे. आता तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे म्हणजे त्यात मळकी कपडे घालणार कोणतरी असणार, सर्फची पावडर पाणी घालून खांगाळणार कोणतरी असणार, तुम्ही तर घरकाम करीत नाही. म्हणजे हे करणारी एखादी बाई असेल आणि ती बाई तुमची कोण असेल तर बायको असेल. म्हणजे तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे याच्यावर मी लॉजिकल विचार केला तुमचं लग्न आहे. अशी भानगड मी उभं परेशान तात्या भेटले, बायको 3 लेकरं खरेदीला चालले होते त्यांच्यावर केलं तात्या तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का? तात्या म्हणले नाही का? आहे म्हणजे एवढे लेकरं लग्न झालं. लॉजिकली विचारामध्ये थोडी गडबड झाल्यानंतर असं होतं. काय होतं, मला नेहमी असं वाटतं की 2 ज्ञानी माणसं एकत्र आली की त्यांच्यात सुसंवाद होतो. एक ज्ञानी आणि एक अज्ञानी असेल तर त्यांच्यात विसंवाद होतो आणि दोघं अडाणी असले तर मारामारी. तर मारामारी करणारा समाज म्हणजे अडाण्यांचा समाज आहे. तर आपल्याला हा समाज निर्माण नाही करायचा. आपल्याला सुसंवाद असणारा समाज निर्माण, आपल्याला स्किलफुल माणसं पाहिजे. सगळ्या स्तरावर अत्यंत चांगल्या पद्धतीने जगणारी सजग माणसं पाहिजे. कॉलेजेसची ती शाळा किंवा कॉलेजेसनी असे विद्यार्थी घडवणं फार गरजेचं आहे. कारण हेच महत्वाचे आपले सेंटर्स आहेत जिथनं फार शक्तीचा प्रवाह वाहत असतो आणि ती खूप चांगली असते. सर आपण नेहमी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि अशा गॅदरिंगच्या निमित्ताने म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये पण आपल्याला काय बदल करता येतो, आपल्या स्किलचा काय वापर करता येतो असा विचार करून तुम्ही प्रयत्नपूर्वक काही गोष्टी करा. म्हणजे एक आनंद तुमच्यासाठीच आनंद होतो. तो काही उद्या मला होतो असं नाही, मला काहीतरी फार आनंद मिळाला मला आनंद होईल, पण ते काही माझ्या स्वार्थासाठी नाही, तुमच्याच वैयक्तिक आनंदासाठी तुम्ही या गोष्टी करायच्या. आपल्या म्हाताऱ्या आजोबांना मिठीत घेऊन आपण कधी त्यांना माझं तुमच्यावर प्रेम आहे असं म्हणलो का, म्हणतो का? आपण कुठे आहोत याचा विचार करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. ग्लोबल होणं मला मान्य आहे, पण ग्लोबलायझेशनच्या वादळामध्ये हरवून जाणं मला मान्य आहे. ते आपल्या आवाक्या बाहेरचं आहे अशातलाही भाग नाही. आपण सगळ्यांनी समजून आणि संस्कृती आणि परंपरा जपणं हे तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे मित्रांनो. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. जर आपण ती जपली नाही तर काय होईल? मी तुम्हाला पुन्हा एक तात्पर्य एकता सांगतो म्हणजे तुम्हाला माझं रटाळ वाटणार नाही. एका गावात एक समाजसेवक होता, लोकांचे खूप कामं करायचा. मग एक दिवस गावात कार्यक्रम ठरला आणि सगळे म्हणले अण्णा तुम्ही अध्यक्ष व्हा कार्यक्रमाचे. हे म्हणले नाही मला कशाला. नाही नाही तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहेत, गावात एवढे कामं करता लोकांचे. बरं म्हणले कार्यक्रमाला कपडे चांगले घालायला. हे म्हणले कपडे नाही तुमचा कसा बेकार ड्रेस असतो.
धोतर, 3 गुंडीचा शर्ट, गांधी टोपी, गामछा, बेकार दिसतं ते. आता फॅशन नवीन आली, चांगली शर्ट पॅन्ट घालायचं. बरं म्हणले तसं का म्हणजे मंडळींच्या आग्रहाला बळी पडून ती बाजारात जाऊन शर्ट पॅन्ट घेऊन आली. घरी आणून बघितलं तर पॅन्ट लांब झाली होती. तर बायको चुलीवर स्वयंपाक करत होती. बायकोला म्हणले मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे, मी अध्यक्ष. ती पॅन्ट जरा लांब झाली, वीजभर कापण टीप मारून ठेवून दे. बायको म्हणली तुम्ही गावभर लष्कराच्या भाकऱ्या भाजी, आम्ही कुठं कुठं बघायचं. जर तुमच्या आईला सांगा, मला बोलण्याशिवाय काय काम असतं त्यांना दिवस. बरं म्हणले आईकडे गेले. म्हणले मातोश्री संध्याकाळी कार्यक्रम आहे, पॅन्ट लांब झाली जरा वीजभर काय. अरे बाबा आज एकादश आहे, या वयात तरी देव देव करू दे. आई कवर करायची तुला, बायको करून दिली, लेख आहे जा त्यांना सांगतो. बरं म्हणले लेकीला सांगायला गेली. ती म्हणली पप्पा आमचा रेतीवाला नवऱ्यावर डान्स आहे सांगायचा. ती कंटाळी, कपडे अलमारीत टाकले, गुंडाळून आणि गेले गावात काम करा. अर्ध्या तासांच्या बायकोचं स्वयंपाक पाणी उरकलं, ती निवांत बसली. तिला आठवलं बाया नवरा अध्यक्ष आहे. तिने ती अलमारी उघडली, पॅन्ट काढली, वीजभर कापली, टीप मारून ठेवून दिली आणि शेजारणीकडे गप्पा मारायला. तासाभराने म्हातारी आली. त्याला तो बाबा आई तिने विकीपेक्षा जास्त कापले, टीप मारून ठेवून दिली. कार्यक्रम अगोदर लेख आले. पप्पांचं असंच असतं, गडबडीत आम्हाला तिन्ही वीजभर कापले, टीप मारून. संध्याकाळी बरमुडा घालून उभे होते कार्यक्रम. तर आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा बरमुडा होण्या अगोदर तिचं जतन करणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. मला फार चांगल्या पद्धतीनं जगता येतं, 2 पद्धतीनं जगता येतं. एक काही न करता जगता येतं आणि एक फार चांगल्या पद्धतीनं जगता येतं. तर आपल्याला नेमकं काय करायचं याविषयीची खुणगाठ या वयात आणि या ठिकाणीच बांधा, म्हणजे तुम्हाला आयुष्य जास्त सोयीस्कर आणि सोपं जाईल. गुंडगिरी करणारे माझ्या कॉलेजमधले काही पोरं आता मला माझ्याविषयीचा परिचय करून देताना किंवा माझ्याविषयीच बोलताना इनॉल, म्हणजे माझ्या कॉलेजमधल्या मित्रांना तेव्हा कोणी सांगितलं असतं तर त्यांचा विश्वासच बसला. याला ह्याच एवढं कौतुक कोण. आमच्या काळात दादा असायचे कॉलेजमध्ये, गुंड असे बॉडी बिल्डर वगैरे, आणि म्हणजे उगाच दादागिरी करत हिंडायचे. त्या असा कार्यक्रम असला की त्यांना तो उजळायला आवडायचा किंवा कमेंट करायला आवडायचा वगैरे. तर एक असा दादा होता आणि जाम त्याला टाकायचे सगळे कॉलेजमध्ये. आला की मारामाऱ्या करतो, हे करतो. नंतर मी काहीतरी 6-7 वर्षापूर्वी मी सिंधुदुर्गाच्या किल्ल्यावर गेलो होतो शूटिंगच्या निमित्ताने. तर तिथं वॉचमन म्हणून ह्यो दादा दिसला मला. आपण ह्याला किती घाबरायचे, आणि आता तोच मला सर म्हणायला लागला. तर मला गंमत ही वाटली, म्हणजे आपल्या सातत्याचं, ज्ञानाचं आणि प्रशिक्षणाचं किती महत्व आहे याचा अंदाज तुम्हाला आज येणार नाही, तो काही वर्षांनी येतो. दादागिरीचा अंदाज लगेच येत असतो, तिथल्या तिथं घाबरतो. पण ज्ञानाचा अंदाज हा शेवटपर्यंत चालू राहतो. माणूस किती मोठा होतो. तुमच्यातले जे स्किलफुल मुलं, खूप हुशार विद्यार्थी असतात, त्यांना नियमित टॉन्टिंग असेल पहा, हुई हुई ते चष्मे बिष्मेवाले असतात, जाड बिंदाचा चष्मा असतो म्हणतात. पण त्यांच्या स्किलचं कौतुक पुढे होत असतं काही वर्षांनी, कारण ते जास्त. बघा आपण दारुड्या माणसाचं कधी कौतुक करतो का? हे चांगले दारुडे आहेत आमच्या गावातले, हे आहे असा सत्कार होतो का? होत नाही. मग आपल्याला हे कळतंय पण वळत का नाही असा माझा प्रश्न. हुशार माणसालाच आपण वर आणतो, एखादं चांगलं काम केलेल्या माणसालाच वर आणतो. यांनी त्या दिवशी पाऊस खूप पडला, महापुरात चांगलं काम केलं, या त्यांचा सत्कार करतो. यांनी एकाच दिवशी 20 बाटल्या दारू केली, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण ठरवायचं मला काय व्हायचं हे मी ठरवलं पाहिजे, त्यानुसार काम केलं पाहिजे. आणि ज्ञान, कुठलंही ज्ञान मिळवणं ही कुठल्या एका वर्गाची, वर्णाची मक्तेदारी नसतेच कधी, ती कोणाची असू शकते. पुन्हा एक तात्पर्य कथा म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्हाला माकडाची टोपीवाल्याची गोष्ट माहिती आहे, त्याचा एक सेकंड पार्ट आहे, तो माहिती आहे. आता काय झालं, टोपीवाला म्हातारा झाला आणि त्याचा नातू त्याने बिझनेस मध्ये आणला. आणि नातवाला सांगितलं त्या जंगलात जाशील, तिथं दशम्या खाल्ल्यानंतर तुला झोप लागल आणि माकडं झोपेत तुला माकडांनी टोप्या नेलेल्या आढळते. मग उठल्यावर त्यांना वाकडं दाखव,
ते वाकडं दाखवतील, मग त्यांना दगड मारते, फळं फेकून मारतील, मग फळं बिळं खा, लास्टला टोपी टाक. मग त्यांनी टोप्या टाकल्या की सगळ्या गोंडा आणि मग बाजारात विकून ये. तो म्हणला थँक्यू ग्रँडपा, तुम्ही ट्रेड सिक्रेट सांगितलं बिझनेस. गेला दशम्या खाल्ल्याने जास्तच झोपला. उठून बघितलं टोप्या नेलेल्या माकड्या. यांनी वाकडं दाखवलं, त्यांनी वाकडं दाखवलं, यांनी दगड मारले, त्यांनी फळं मारले, फळं बिळं खाल्ले. यांनी टोपी टाकली, लास्टला तर कोणीच टोपी नाही टाकली. याला जरा गंमत वाटली, अरे पण आपली ऍक्शन कळली नाही काय की यांना. म्हणून तो झाडाच्या जवळ गेला, आणखी जवळून टोपी टाक, कोणीच टोपी नाही टाकली. एक माकड खाली आलं, त्याच्या एक थोबडीत मारली. त्याला म्हणलं तुला एकट्यालाच आजोबा आहेत काय? त्यामुळे अतिशय चांगला विचार, अतिशय प्रगल्भ विचार काय आहे, विचार धनावरच माणूस टोकतो किंवा तरतो. त्याला मोठं व्हायचं असेल तर त्याचा विचारच त्याला मोठं करू शकतो आणि त्याचा विचारच त्याला छोटं करू शकतो. तुमच्यामध्ये जर आता कॉम्पिटिशन असतात, स्पर्धात्मक असतात, पण एक माझा संदेश म्हणून लक्षात ठेवा की आयुष्यामध्ये आपली स्पर्धा जर कोणाबरोबर असेल तर ती आपल्या बरोबरच असते, दुसऱ्या कोणाबरोबर कधीही नसते. नेहमी आपण किती जिंकलो हे पाहण्यासाठी 2 वर्ष आपल्या आयुष्याकडे मागे बघायचं. 2 वर्षापूर्वी मी कसा होतो, आज कसा आहे. आज जर माझ्यात सुधारणा असेल तर मी स्पर्धा जिंकत चाललोय, जर माझं अधःपतन होत असेल तर मी स्पर्धा हरत चाललोय. एवढं साधं गणित. बाकी दुसऱ्या कोणाबरोबर स्पर्धा करण्याचं काहीच प्रयोजन नाही. आणि ह्या अशा स्नेहसंमेलनांमध्ये तुम्ही स्पर्धेत भाग घेता, बक्षीस मिळवता, तर ज्यांना बक्षीस मिळतं त्यांचं मी नेहमी अभिनंदन करतो, पण जे हरलेत त्यांचं जास्त अभिनंदन करतो. कारण ते हरलेत म्हणून हे जिंकले, ही वस्तुस्थिती असते. पण ही परंपरा न ठेवता पुढे आपणही जिंकण्याची एक वृत्ती आणि प्रवृत्ती स्वतःमध्ये बाळगायला हरकत नाही. म्हणून या तुम्ही 3-5 वर्षाच्या कालखंडामध्ये अतिशय चांगलं काम करा, समाजोपयोगी काम करा, समाजाभिमुख काम करा. कारण हा जो आनंद आहे तो चिरंतन तुम्हाला आनंद आहे. बघा आपली परिस्थिती, जेव्हा आपण आता तुमच्या पैकी बरेच जण सामान्य कुटुंबातले असतील, बरेच जण गरीब कुटुंबातले असतील, पण ते उच्च शिक्षित झाले, चांगला पगार मिळायला लागला, म्हणजे काय फरक पडतो. म्हणजे कधीतरी कॉलेज जीवनामध्ये आपण 200 रुपये महिन्यावर पण जगत असतोच ना. मोठे झाल्यानंतर आपल्याला 2 लाख रुपये पण कमी पडायला लागतात. जगण्यात काय बदल होतो, काही होत नसतो. फक्त ब्रँडेड कपडे येतात, जेवण चांगलं येतं, एवढंच होतं. त्यापेक्षा जास्त काय होतं. पण तेच मी जर 4 जणांना जर काहीतरी मदत केली माझ्या त्या टप्प्यावर, तर तो आनंद जो आहे आणि ती शिदोरी आहे ती शेवटपर्यंत जाते. मौत कभी रिश्वत नहीं लेती क्योंकि कफन को जेब नहीं होती. असं मी एका ट्रक असतो ना, ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं. म्हणलं ट्रकवाल्याला जर हे कळलं असेल तर आणखी काय आयुष्य करायचं असतं. देवाला हसू कधी येत असेल, 2 माणसं जमिनीवरनं भांडत असतील तेव्हा हसू येत असते. जमिनीच्या तुकड्यावरनं दोघांची भांडणं मारामाऱ्या, ते देव म्हणेल ती जमीन तिथंच राहणार आहे, दोघंही तुम्ही वर येणार आहे. जमीन माझ्या मालकीची, असंही म्हणत असेल तुम्हाला. तर आपण या वयामध्ये, या कालखंडामध्ये सगळेजण सुशिक्षित होऊया, शिकू.